मीडियाने एक हाईप केलं की ठाकरे ब्रँड. तो ठाकरे ब्रँड नाही, बाळासाहेब होते तोच ठाकरे ब्रँड होता. आता बाळासाहेबांची शक्ती किंवा विचार हे 3 ठिकाणी गेले ना. म्हणजे उद्धव ठाकरेंकडे बाळासाहेबांचे विचार आहेत, मनसेकडे बाळासाहेबांचे विचार आहेत, एकनाथ शिंदेकडे बाळासाहेबांचे विचार आहेत. जर ठाकरे ब्रँड म्हणले की हे तिन्ही एकत्र आले पाहिजे ना. मनसेचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला, पण शिवसेनेचा फायदा मनसेला झाला नाही, असं नरेटिव्ह तयार केलं जातं. पण तसं नाही ना. बाळासाहेबांनी सगळ्या पक्षांची युती केलेली, सगळ्या पक्षांना बाळासाहेबांनी वापरून घेतलेलं आहे. सगळ्या पक्षांना वापरून घेतले. एकही पक्ष असा नाही की ज्याला वापरून घेतलेलं नाही. परंतु ते हिंदुत्ववादी होते. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरः. पावसाचं कुठलं पडलेलं पाणी शेवटी सागराला जाऊन मिळणार आहे. तसं कोणालाही तुम्ही मतं दिली तर ती तिथं जाऊन पोचणार आहे. जर काँग्रेसनी स्वतंत्र न लढवता शिवसेनेबरोबर युती केली असती तर 30 जागा वाढल्या असतात. 30. त्यांचं जे 29चं टार्गेट जे आहे ना ते 1ला चलवले. 100% भाजप राहणार. या दोघांचे ह्या कोबड्यात ते फेकून देणार. ज्या पद्धतीनं तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ब्लूप्रिंट काढली होती तशी मुंबईची ब्लूप्रिंट काढली का तुम्ही? ती लोकांसमोर मांडली का? नितेश राणे असू द्या, अजित पवार असू द्या, ही जाहीर सांगतात तुम्ही मला मतं दिली नाही तर आम्ही तुम्हाला निधी देणार नाही. मग कार्यकर्ता काय विचारतो? मला जर निधीच मिळणार नसेल, कामच मिळणार नसेल तर मग कशाला इथं राहायचं? जाऊ सत्तेमध्येच जाऊ ना. धुरंधर देवेंद्र फडणवीस असेल तर मग स्पष्ट बहुमत का नाही आलं मुंबईमध्ये? दिल्लीतले 2 गुजराती नेते कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचाच माणूस, तोही अस्सल, म्हणजे उपरा नाही घेतलेला नाही, तोही अस्सल महापौर नेमला. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये आपलं स्वागत. मंडळी, राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुका पार पडल्यात. 29 महापालिकांसाठी ह्या निवडणुका झाल्यात. मात्र सर्वाधिक लक्ष लागून होतं ते मुंबई महापालिकेकडे. अर्थात त्याची कारणं आहेत. ठाकरे बंधूंचं एकत्र येणं, मराठी माणसाच्या अस्तित्वाचा मुद्दा, त्याशिवाय भाजपला कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महापालिकेवरून शिवसेनेचा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा झेंडा हटवायचा होता. यासाठी त्यांच्याकडून सुरू असलेले प्रयत्न आणि अखेर निकाल काय लागला ते देखील आपण बघितलं. आणि त्याच अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत. मी अरुण मेहत्रे आणि माझ्यासोबत आहेत हरीश केंची सर. नमस्कार. ज्येष्ठ पत्रकार, दैनिक सामनाचे माजी संपादक आणि ठाकरे बंधू आणि एकूणच मुंबईचं राजकारण ज्यांनी जवळून बघितलं असं व्यक्तिमत्व. आणि निवडणुकीच्या आधी आम्ही सरांना भेटलो होतो, त्याही वेळी आपण बोललो होतो. आणि त्यावेळी तुम्ही म्हणाला होतात की ठाकरे बंधू एकत्र आले तरी मुंबईत फायदा हा भाजपचाच होणार. आता आपल्याला त्याचं जरा विश्लेषण करायचं आहे. संदर्भ मी तुम्हाला सांगितला, काय त्याला आधार होता आणि कसं घडलं हे, कारण आपण खरोखर भाजपला फायदा झाल्याचं त्या ठिकाणी पाहिलं. तुम्ही पाहिलं असेल की महानगरपालिकांवर निवडणुका झाल्या नाही की जवळजवळ 3.5-4 वर्ष निवडणुका झाल्या नाही. त्यामुळे मुंबई महापालिका कोणाच्या ताब्यात होती? ती सरकारच्या ताब्यात होती. सरकारच्या म्हणजे नगरविकास खात्याच्या ताब्यात होती. आणि नगरविकास खातं महापालिका चालवत होती. म्हणजे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे जे आरोप करतायत आत्ता की 92,000 कोटीचे ज्या ठिवी होत्या त्या कमी झाल्या 70,000पर्यंत आलेल्या आहेत. हे जे झालं ते हे या 3.5-4 वर्षाच्या काळामध्येच झालेलं आहे. त्यामुळे 22च्या आधी मला वाटतं 19च्या दरम्यानमध्ये ती महापालिका शिवसेनेकडे होती. त्याच्यानंतर मात्र शिवसेनेकडे नव्हतीच, ती कोणाकडेच नव्हती. 25 वर्ष त्यांनी मुंबई महापालिकेवर साम्राज्य गाजवलं. त्याच्या आधी काँग्रेस होती तिथे. काँग्रेसचं देशामध्ये राज्यामध्ये सगळीकडे सत्ता असताना शिवसेनेने ती महापालिका घेतली होती. हा संदर्भ लक्षात आला तर तुम्हाला लक्षात येईल की केंद्रामध्ये आज भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे मुंबईमध्ये भाजपची सत्ता असणं स्वाभाविक आहे. लक्षात आलं की नाही? त्यामुळे गेले 3.5 वर्ष जी पोकळी निर्माण झाली ती शिवसेनेत तिथं त्यांचा संबंधच राहिला नव्हता, संपर्क राहिला नव्हता. राज्य शासनाने जे करायचं ते गेल्या 4 वर्षामध्ये त्यांनी व्यवस्थितपणे केलं. सगळे ह्यांचे पाश तोडून टाकले, सगळे संदर्भ दूर करून टाकले आणि आपला वरदहस्त त्याच्यावर ठेवला होता. त्यामुळे या महापालिकेत कोणाची सत्ता येणार, एक नवं राजकारण किंवा नवी समीकरणं ज्याला आपण म्हणू, संदर्भ हे यातून निर्माण झाले होते. त्यामुळे मी त्यावेळेला असं म्हणालो होतो की काही झालं तरी
भारतीय जनता पक्षाला मुंबई आपल्या ताब्यात हवी. बरं. कारण भारतातल्या ज्या मेट्रो सिटीज आहेत, म्हणजे कलकत्ता असेल, मद्रास असेल, दिल्ली असेल, मुंबई असेल, ह्या जे मेट्रो सिटी त्यापैकी दिल्ली त्यांनी काबीज केली. त्यांचं लक्ष होतं मुंबईमध्ये. म्हणजे ज्या या मेट्रो सिटी किंवा इतर महापालिकेच्या ज्या जो निधी आहे, बजेट आहे, ते सगळ्यात जास्त बजेट मुंबई महापालिकेचे 75,000 कोटी रुपयाचं बजेट आहे. या बजेटवर ताबा असला पाहिजे. इथला असलेला उद्योगधंदा याच्यावर ताबा असला पाहिजे. त्याचबरोबर इथं असलेले क्रिकेट आणि इथं असलेल्या ज्याला आपण म्हणू की ड्रग्ज वगैरे हे जे आहेत ना, माफिया, हे मुंबईत, म्हणजे आंतरराष्ट्रीय केंद्र मुंबईमध्ये आहे. ह्या सगळ्या व्यवसायावर त्यांना ताबा हवा होता आणि तो ताबा मिळवण्यासाठी ते साम दाम दंड भेद सगळे प्रकार ते अवलंबणार होते आणि ते अवलंबून ते ह्या निवडणुकीला सामोरे गेले. आणि मी तुम्हाला मागं म्हटलं होतं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 10 जागा शिवसेनेला मुंबईमध्ये मिळाल्या, तर 16-17 जागा या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. बरोबर की नाही? एक आमदारचा मतदारसंघ म्हणजे 7 ते 8 नगरसेवकाचा मतदारसंघ आहे आत्ता तो. बघा 60-70 तो आहे आणि ते त्या पद्धती 80-90च्या दरम्यान ते जातात. त्यामुळे तो जो अंदाज मी व्यक्त केला तो त्याच पद्धतीनं त्यांचे निकाल आलेले आहेत. बरं. पण आता हे काय झालं की हे भाजपचं आधीपासून प्लॅनिंग होतं. त्यांना तुम्ही म्हटलं की सगळ्या गोष्टी ताब्यात घ्यायच्या होत्या. मात्र अखेरच्या क्षणी जे घडलं की बाबा ठाकरे बंधूंनी एकत्र येणं आणि त्यामुळे असं वाटत होतं की आता खूप काही म्हणजे काय म्हणता येईल, भाजपच्या मनासारखं होईल असं नाही, तर चित्र बदलेल आणि तशी अपेक्षा वाटत होती. अटीतटीची निवडणूक होईल. अर्थात ती तशी झालीच आहे. म्हणजे तरी आधीचे कल जे आहेत किंवा अंदाज थोडेसे एकतर्फी वाटत होते, पण तशी झाली. पण ठाकरे बंधूंच्या हातात लोक सत्ता देतील असं वाटत होतं महापालिकेची. तसं घडलं नाही. मग त्यांचं एकत्र येणं जे आहे किंवा मराठीचा मुद्दा जो आहे, मराठीच्या अस्तित्वाचा मुद्दा जो आहे, ते प्रभावी किंवा परिणामकारक ठरले नाहीत का? एक बघा तुम्ही, दोघं भाऊ एकत्र आले आणि मुद्दा त्यांनी पकडला तो मराठी मग. या 2-3 कंगोरे आहेत वेगवेगळे. एक कंगोरा असा आहे की तुम्ही मराठीचा आग्रह ज्यावेळेला धरला त्यावेळेला मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी उद्योगधंदे याच्यावर एकत्र येण्यासाठी तुम्ही जे आव्हान लोकांना केलं, ज्या भाषणांमधनं, प्रेस कॉन्फरन्समधनं हे लोकांना तुम्ही मराठी लोकांना सांगितलं आणि तसं वातावरण निर्माण केल्यामुळे पूर्वीचे नाही पण नंतर जे म्हणजे 24 नंतर जे मुंबईमध्ये आले किंवा 22 नंतर जे मुंबईमध्ये आले लोक, म्हणजे परप्रांतीय सगळे, म्हणजे त्याच्यामध्ये UP असतील, बिहार असतील, गुजरातचे लोक असतील, गुजराती, राजस्थानी असतील किंवा इतर असतील भाषिक, सगळे हे सगळे संघटित झाले. भारतीय जनता पक्षाने किंवा तुम्ही त्या निवडणूक प्रचारामध्ये पाहिलं तर गुजराती पत्रकं वाटली गेली की आता आपल्याला जर उद्या आपल्यावर कोणी हल्ला केला तर आपल्याला वाचवायला भारतीय जनता पक्ष, बाळासाहेब ठाकरे जिवंत नाहीत आत्ता, आणि आत्ताची जी शिवसेना आहे ती मुस्लिमांचं संरक्षण करेल, आपलं संरक्षण करणार नाही, त्यामुळे आपण भारतीय जनता पक्षाच्या मागं उभं राहायला पाहिजे, अशी पत्रकं त्यांनी वाटली. त्यामुळे मराठी जिथे संघटित असं दिसायला लागल्यानंतर ही सगळी परप्रांतीय मंडळी, परभाषिक मंडळी ही सगळी एकत्रित झाली तिथे आणि त्यांनी एक गठ्ठा मतं तिकडे त्यांना दिली. हा फरक त्याच्यामध्ये निर्माण झाला. आणि निम्मी मराठी आधी होतीच म्हणजे भाजपच्या बाजूने, कारण मराठी काही एक गठ्ठ पडत नाहीत किंवा मुळात 30-35% मराठी आहेत. मराठी माणसं किती 30-35% आहेत. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जाणारी मतं आहेत, काँग्रेसला जाणारी मतं आहेत किंवा एकनाथ शिंदेंकडे जाणारी मतं आहेत. ही विभागणी करून जे उरलेले आहेत, ज्यांनी मुंबईमध्ये परप्रांत्यांचा जो प्रकार आहे, ज्याला म्हणतो आपण त्रास देण्याचा प्रकार आहे, सगळं बळकावण्याचा प्रकार आहे, हे अनुभवलं आहे, त्यांनी एक गठ्ठा मतं शिवसेना आणि मनसेला दिलेली आहेत. पण आता हे आपण किमान मुंबईत तरी आपण फाईट दिली असं म्हणू शकतो हां, की या ठाकरे बंधूंनी किंवा शिवसेना मनसेनी. राज्यात तर इतर तर काहीच नाही हो. त्याचं कारण असं आहे, बघा तुम्ही 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली आणि 92पर्यंत 66 ते 92 जवळजवळ 25 वर्ष शिवसेनेला कुठंच काही मिळत नव्हतं. ना मुंबई महापालिकेत, ना विधानसभेमध्ये, ना विधान परिषद, लोकसभा, काहीच नव्हतं ना. पण एक संघ त्यांचं काम चाललेलं होतं, म्हणजे स्थानिक लोकाधिकार समितीच्या मधून मराठी तरुणांना नोकऱ्या घेऊन देणं, अमुक करणं, तमुक करणं. 20-25 वर्ष बाळासाहेब असताना, त्यांचं वर्चस्व असताना देखील शिवसेनेला 25 वर्ष थांबावी लागली. आणि ज्या वेळेला बाळासाहेबांनी फक्त मराठीच नाही
तर आपल्याला हिंदुत्वाचा देखील पुरस्कार करावा लागेल. म्हणून त्या ह्याच्या विलेपार्लेच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांनी गर्व से कहो हम हिंदू आहे असं म्हटलं. त्यावेळेला त्यांना जी उत्स्फूर्तपणे मतं मिळाली ना, त्यामुळे डॉक्टर प्रभू निवडून आले आणि तेव्हापासून हा प्रवास सुरू झाला. आणि हिंदुत्वावर मतं मिळतात म्हटल्यानंतर भारतीय जनता पक्ष शिवसेनेकडे आला आणि त्यातून ते सगळं सुरू झालं. त्यापूर्वीच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर शिवसेनेनं सुरुवातीला प्रजा समाजवादी पक्षाची युती केली. इव्हन काँग्रेसची युती कायमच त्यांनी केलेली आहे. त्यांना वसंत सेनाच म्हटलं जात होतं, बरोबर की नाही. इव्हन मुस्लिम लीगशी त्यांनी युती केली होती. मुस्लिम लीगनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यावर सुधीर जोशी महापौर झाले होते. हे बरोबर की नाही त्यावेळेचं. तसंच आहे त्या पद्धतीचं सगळंच. काँग्रेसला त्यांनी पाठिंबा दिला, मुरली देवरा महापौर झाले, काँग्रेसचे जेवर झाले. आणि 82 साली त्यांनी निवडणुकाच लढवलं नाही शिवसेनेनं. त्यामुळे का लढवलं नाहीत? तर काँग्रेसला पाठिंबा द्यायचा म्हणून. काँग्रेसला पाठिंबा दिला आणि महापालिकेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका लढवल्या नाही त्यांनी. त्यामुळे 2 जागा त्यांना मिळाल्या विधान परिषदेच्या आणि विधान परिषदेत 2 नेते शिवसेनेचे आमदार झाले त्यावेळेला. काँग्रेस आणि हे एकत्र आहे. पण बाळासाहेबांचा विचार जो आहे ना, तो मुळात जे वातावरण निर्माण झालेलं आहे किंवा वातावरण नरेटिव्ह तयार केलं गेलेलं आहे ना, तसं काही नाही. बाळासाहेबांनी सगळ्या पक्षांची युती केलेली आहे. सगळ्या पक्षांना बाळासाहेबांनी वापरून घेतलेलं आहे. सगळ्या पक्षांना वापरून घेतलं. एकही पक्ष असा नाही की ज्याला वापरून घेतलेलं नाही म्हणून. परंतु ते हिंदुत्ववादी होते. हिंदुत्वामध्ये असलेल्या ज्या वाईट चालीरीती आहेत याच्या विरोधामध्ये ते ठामपणे उभे राहतात. त्यांच्यावर संस्कार होता तो प्रबोधनकार ठाकरेंचा. ते हिंदुत्ववादी होते. प्रबोधनकार देखील तसे बाळासाहेब पण हिंदुत्व होते. पण फालतू अशा ज्या गोष्टी त्या त्यांना अजिबात आवडायचं नाही. त्यामुळे त्यांना सुधारणावादी हिंदुत्व देखील होतं आणि कट्टर हिंदुत्व होतं. पण या रूढी परंपरेच्या विरोधात ते होते. पण राजकारणामध्ये आधार जो आहे, म्हणजे जसं मी म्हटलं की मुंबईमध्ये एक आधार घेऊन किंवा त्यांना मिळालं, एक यश मिळालं, तसं राज्यामध्ये इतर ठिकाणी आता मराठवाड्यात त्यांची चांगलं काम होतं पूर्वी किंवा आत्ता देखील काही प्रमाणात आहे. संभाजीनगर असले, तिकडे कोल्हापुरात आहे किंवा नाही आणखी काय परभणी वगळता. मगाच्या प्रश्नातच ते उत्तर राहिलं थोडंसं. मी सुरुवात झाली शिवसेनेची ती मुंबईमध्ये झाली. आणि मुंबईमध्ये जर पाय रोवून शिवसेना उभी राहिली तर महाराष्ट्रात फोफावू शकते. हे त्यांना माहिती आहे. उद्धव ठाकरेंना माहिती, राज ठाकरेला पण माहिती आहे. त्यामुळे मुंबईवर त्यांनी लक्ष दिलं आणि ते गरजेचं होतं त्यावेळेला. जर त्यांनी लक्ष दिलं नसतं, त्यांनी सभा घेत फिरले असते तर नसतं झालं. कारण भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांनी एवढा दणकून प्रचार केला त्याच्यामध्ये. म्हणजे सगळे आर्थिक बाबत एवढा जबरदस्त, म्हणजे आज तुम्ही लोकसत्तेचा अग्रलेख वाचायला लक्षात येईल तुम्हाला. 3,500 कोटी रुपये खर्च केलेत. त्यातले 1,250 कोटी त्या चॅनल्सवर त्यांनी खर्च केलेले आहेत. एवढं स्पष्टपणे त्यांनी संबंध हिशोब दिलेला आहे. एवढ्यासमोर हे काय टिकणार होते? त्यामुळे त्यांचं ते योग्य होतं, म्हणजे नीती म्हणून योग्य होतं की मुंबई त्यांनी ठरवून ती नीती केलेली आहे असं मला तरी वाटतं. कारण काय, मुंबईमध्ये जर आपण व्यवस्थित आलो नाही तर मात्र बाकीच्या ठिकाणचं काही खरं नाही. आणि एकदा आपल्याला मुंबई ताब्यात घेता आली, एक त्याला म्हणतो ना आपण ATM, आपण म्हणतो ATM, मुंबई महापालिका ताब्यात असेल तर बाकी सगळ्या महापालिका ताब्यात गेल्या त्यांना काय, किंवा तिथं पोचायला काय हरकत नाही. नगरपालिकेमध्ये ते गेले नाही, कारण ते मुळात 15-20 दिवसाचं अंतर मिळालं त्यांना. त्याच्यामध्ये दोघा भावांनी एकत्र यायला 8-15 दिवस काढले. मग 8-15 दिवसानंतर त्यांचा एक मेळावा झाला आणि मग ते आले. पण ती सभा म्हणजे एकच झाली हो. तिथेही मुंबईत खूप एक सभा तिथे झाली, एक ठाणे झाली, एक नाशिक झाली, 3 संपलं. मग जर आणखी थोडे कष्ट घेतले असते तर राखता नसते आली का महापालिका? आली असते ना. आता बघा तुम्ही, फडणवीस सगळीकडे फिरले, त्यांच्याकडे सगळी यंत्रणा होती, आयुधं होती, वाहनं होती. यांच्याकडे पैशाचा प्रश्न आहे ना, इथून सुरुवात आहे ना. नाही पण किमान मुंबईत म्हणून तर त्यांनी एकच सभा घेतली आणि शाखांना भेटी करायचं. पूर्वीच सांगतो, शिवसेनेची यंत्रणा पूर्वी कशी होती? त्यावेळेला मोबाईल होते का? संपर्क द्यायचं पण होतं का? नव्हतं. मातोश्रीवरनं बाळासाहेबांकडनं एखादा आदेश गेला की उद्या अमुक ठिकाणी भेटायचं आहे, तो निरोप जो आहे तो शिवसेना नेत्याला जायचा. शिवसेना नेत्यांकडनं त्या शाखांना जायचा. शाखांकडनं
गटप्रमुखाला जायचा, शाखा प्रमुखाकडून गटप्रमुखाला, आणि तासाभरात सगळे लोक तिथं जमायचे. ही जी बाळासाहेबांनी यंत्रणा लावली होती, शाखांची यंत्रणा लावली होती ना, ती प्रभावी होती. पूर्वी मुंबईमध्ये प्रत्येकाला काही अडचण आली असेल तर ताबडतोब तिथं जायचं असतं त्यांना. शाखेमध्ये गेले की आपल्याला न्याय मिळतो, ही भावना त्यावेळेच्या लोकांची होती, सगळ्याच पक्षाच्या लोकांची होती. शिवसेनेचे पहिल्यांदा निवडून आले जे नगरसेवक आहेत, त्यांची कामं बघा तुम्ही किती. त्या वार्डामध्ये त्यांनी एवढी प्रचंड कामं केली ना, त्याच्यामुळे दुसऱ्यांदा त्यांचं सत्ता झाली. पहिल्या वेळेस सत्ता येऊ शकली नाही त्यांची 92ला. 97 आली नंतर सत्ता, ती आता 22पर्यंत टिकली होती, कारण त्या काळात त्यांनी कामं केली होती. बाळासाहेबांचं एक वेगळं होतं, कुठलाही प्रस्ताव महानगरपालिकेत आपल्या विरोधात जाता कामा नये. त्यामुळे सगळ्या नगरसेवकांनी सभेमध्ये हजर राहिलंच पाहिजे. त्यावेळेला दत्ता नलावडे होते किंवा छगन भुजबळ होते. ही जी मंडळी होती ना, त्यांच्याकडे एक रजिस्टर असायचं. सभेमध्ये तुम्ही आला तर महापालिकेचं आहे ते एका बाजूला असेल, परंतु सभेत तुम्ही बसल्यानंतर सर्वसाधारण सभेमध्ये दर तासानी ते सर्क्युलर फिरायचं सह्यांचं, आणि दर तासाला सगळ्यांच्या सह्या झाल्या व्हायच्या. म्हणजे कुठलाही प्रस्ताव आपल्या विरोधात जाता कामा नये, आपण ठरवू तेच व्हायला पाहिजे, ही सक्ती त्यावेळेला होती हो. आणि बाळासाहेबांचा दरारा होता, त्यामुळे कुणी हू किचू करत नव्हतं, कारण प्रत्येकजण त्या ओझ्याखाली दबलेला होता. बाळासाहेबांनी त्या सगळ्या नगरसेवकांचं कल्याण केलेलं होतं. आज तुम्ही शिंदेंच्या बरोबर जी सगळे आमदार नगरसेवक गेलेत ना, हे कुणी उभे केलेले आहेत? बाळासाहेबांनी उभे केलेले आहेत. आणि त्यांना सशक्त म्हणजे आर्थिकदृष्ट्या पण सबल केलेलं आहे. कारण त्यावेळेला बाळासाहेबांचं म्हणणं असं होतं की दारूचा धंदा जरी असेल ना मुंबईमधला, तो मराठी माणसाचा असला पाहिजे. बेकायदेशीर धंदा असला तरी तो मराठी माणसाचा असला पाहिजे, दुसऱ्या कोणाचा असता कामा नये. हा महाराष्ट्र आमचा आहे. त्या जीवावर ही सगळी मंडळी मोठी झाली, आणि शिवसेनेतून ही आर्थिक ताकद असलेली मंडळी ही एकनाथ शिंदेकडे गेली. आणि ज्यांच्याकडे आर्थिक ताकद नाही, तरुण आहेत, कारण कधी पदं मिळाली नाहीत, अशी मंडळी उरली. म्हणजे निवडून आलेले 65 नगरसेवक एकनाथ शिंदेकडे गेले सत्ता आल्यावर. पण आता बघा या 65 पैकी तेवढे आले नाहीत निवडून. 29च आहे ना, 29. त्यातले आकडा कमी झाला. त्यातले 20 नवीन आहेत. तेच सांगतात, त्यातले 20 नवीन आहेत, 9 जुने आहेत फक्त. 65 नगरसेवक त्यांनी फोडले त्यावेळेला. इथे तर सगळेच नवीन आहेत. आता 2-4 जर सोडले, 5-7 तर सगळे नवीन आहेत. ती जनरेशन बाळासाहेबांनी तयार केली होती ना, ही जनरेशन ती तयार केलेली, यांच्यावर उभं केलेली, की त्यांना माहिती होतं पक्ष चालवायचे म्हणजे पैसे लागतात. तुम्ही पैसे कमवा नाही म्हणत नव्हते ते कधी. नाही, पण निकालांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर मग शिंदेची पण तशी ताकद कमी पडली म्हणायची. कारण जसं हा आकडा जो म्हणतो की गेल्या वेळी 65 नगरसेवक त्यांच्याबरोबर गेले, आणि आता आकडा 29 वरती आलाय. मग शिंदेचा केवळ भाजपला उपयोग झाला, शिंदेंना उपयोग झाला असं म्हणता येईल? नाही, होणारच नव्हता तो. परंतु भारतीय जनता पक्षाला मराठी मतांची विभागणी करायची होती, म्हणून ही माणसं उभी केली. ही ओरिजिनल शिवसेनेचेच आहेत ना. मग समजा तुम्ही हे 69 आणि 6 71 होतात, मला वाटतं 71 आणि हे 29, 100च्या वर जातात ना. भारतीय जनता पक्ष यांची संख्या वाढते, पण हे भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत. आणि जिथं जिथं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदेंची यांची युती होती, म्हणजे मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये, बाकी इतर तर कुठेही नव्हती, बरोबर की नाही. तिथे एकनाथ शिंदेंचा प्रभाव आहे का कुठे? उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा नाही आहे, तसा एकनाथ शिंदेंचा शिवसेनेचा प्रभाव कुठेच राहिलेला नाही आहे. जिथे संभाजीनगरमध्ये सत्ता होती शिवसेनेची, एकत्रित शिवसेनेची, तिथं 33 MIMचे लोक निवडून आले. म्हणजे कुठेही गेलं तरी लाभ हा भाजपचाच असं, आणि नुकसान इतरांचं, अशी स्थिती आहे. मांजर कुठूनही फेकलं ते पायावरच पडतं, बरोबर की नाही. तर तसं मी रविवारच्या कालच्या अंकामध्ये एक सुभाषित आहे, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरः. पावसाचं कुठलं पडलेलं पाणी शेवटी सागराला जाऊन मिळणार आहे. तसं कोणालाही तुम्ही मतं दिली तर ती तिथं जाऊन पोचणार आहेत. म्हणजे तुम्ही यांना अजित पवारांना काय मतं दिली काय, किंवा एकनाथ शिंदेला मतं दिली, ती सगळी भाजपकडेच जाणार आहेत ना. पण याच्यामध्ये ते आकुंचित होत आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे ना.
मला सांगा, मी तुम्हाला मागच्या मुलाखतीत पण सांगितलं की भारतीय जनता पक्षाला ज्या ज्या मित्रांना जवळ घेते त्यांना ते, जशी माकडी पिलांना पाय खाली घेते ना, तशी भारतीय जनता पक्ष खाली घेते व त्यांना संपवते, ठेवत नाही ना. मी तुम्हाला यादी दिली, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामधले देखील तुम्हाला दिले. रामराज्य पक्ष परिषद होता, त्यांना संपवलं. महाराष्ट्र एकीकरण समिती, महाराष्ट्र गोमंतक, गोव्यामधली महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, मग तो संपवला त्यांनी. इकडे अकाली दल संपवला, शिवसेनेची शक्ल करून टाकली, राष्ट्रवादीची शक्ल केली. बिजू जनता दल जो लोकसभेमध्ये तुमच्या पाठीची खंबरपणे उभा असायचा, ते बिजू जनता दलाची काय अवस्था करून टाकली आज. त्यामुळे हा जर शिवसेना एकसंध असता, मला सांगा, तर बहुमतच आलं असतं ना. म्हणजे की हा याच नाही, जर काँग्रेसनी स्वतंत्र न लढवता शिवसेनेबरोबर युती केली असती तर 30 जागा वाढल्या असतात. 30 काँग्रेसला जी मतं मिळाली त्यामुळे 30 जागा यांच्या कमी झाल्या. त्यांची ते सत्ता येणं शक्यच होतं. म्हणजे काँग्रेस जरी सोबत असती तरी हो हो हो, हे काँग्रेसला विचार करावा लागणार आहे आता, नाही असं नाही. कारण मला तुम्ही बघा, ज्या वर्षा गायकवाड निवडून आल्या त्या शिवसेनेच्या मतावरून निवडून आल्या ना. शिवसैनिकांनी जीवतोड काम केलं धारावीमधल्या 6 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले, वर्षा गायकवाडचे नाही, एकच आलं आहे निवडून. म्हणजे शिवसेनेने तुमचं काम केलं तेव्हा तुम्ही निवडून येऊ शकला, वर्षा गायकवाड. पण तुम्ही ऐन वेळेला विरोध केला. की का विरोध केला त्यांनी? की UP बिहारचे जे मतदार आहेत तिथे हिंदी भाषिक, शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यामुळे ते आपल्याला मतं देणार नाही. तुम्हाला मतं देते कोण मला सांगा? काय तुमची अवस्था बिहारमध्ये? किती आमदार निवडून आले तुमचे? उत्तर प्रदेशमध्ये किती आमदार निवडून आले? काय ताकद आहे तुमची उत्तर प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये? मग त्यांना मिठ्या मारताय त्यांना? काही गरज नाही ना. आणि तशी इतरत्र म्हणजे आता पुण्यात तर होतेच की मनसे काँग्रेस शिवसेना एकत्र. आणि तुमची ही धरसोड वृत्ती बघून जो तुमचा कायमचा पाठीराखा मुस्लिम समाजाचा तो विरोधात गेला तुमच्या काँग्रेसच्या विरोधामध्ये. म्हणजे मुंबऱ्यामध्ये जी MIMची ती मुलगी निवडून आली, ती राष्ट्रवादीची होती, तिला उमेदवारी दिली नाही. ती जाहीर भाषणात सांगते सगळा मुंबरा हिरवा करून टाका. हे कशामुळे झालं? 70 वर्ष तुमची सत्ता, काँग्रेसची सत्ता आहे, 15 वर्ष यांची सत्ता आहे. 17 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? मुस्लिमांचं लागून चांगलंच केलं. लागून चांगलं केलं की नाही? पण तुमच्याकडं नैतिक जबाबदारी होती. वल्लभभाई पटेल किंवा इतरांनी किंवा महात्मा गांधींनी सांगितलं होतं की ह्या मुस्लिमांना वेगळा दर्जा देऊ नका. ज्यावेळेला हिंदू कोड बिल आणलं त्याच वेळेला मुस्लिम कोड बिल आणायचं होतं. ते प्रोलॉंग केलं, तर आजपर्यंत केलं नाही त्यांनी ते. त्यामुळे काय झालं, ह्या सगळ्या मुस्लिमांना विशेष दर्जा दिला गेल्यासारखं झालं आणि त्यांचं भारतीयकरण झालं नाही. माझा मुद्दा लक्षात येत नाही तुमच्या. त्यांचं भारतीयकरण करायला हवं होतं. तुम्ही त्यांना मुस्लिमच ठेवलं कारण ते आपल्या मताच्या गठ्ठ्यासाठी तुम्ही केलं. काँग्रेसनं मताच्या गठ्ठ्यासाठी केलं, त्यांचं भारतीयकरण केलं नाही. पण मग आता ते तर यांच्या बाबतीत आहे, म्हणजे भाजप किंवा काही प्रमाणात शिवसेनेच्या बाबतीत आहे. जसं आपण म्हणतो की एखाद्या सगळा काय ते यांनी मुंबरा म्हटलं तर सगळा दादर भगवा करून टाकू असं, किंवा अख्खा महाराष्ट्र भगवा करून टाकू. सांगतो तुम्हाला, माझा म्हणण्याचा उद्देश तो आहे, काँग्रेस असू द्या, भारतीय जनता पक्ष असू द्या किंवा शिवसेना असू द्या, कट्टर हिंदुत्ववादी आहेत. हे ज्या पद्धतीनं जमातवाद ज्याला म्हणू आपण, जातीवाद जो असतो ना, धार्मिक वाद, इथं जेवढा उफाळतोय तेवढाच तिकडा उफाळतोय. का त्यांना गोंजारणारं कोणी राहिलंच नाही. ते अल्पसंख्याक आहेत. आपल्या घरामध्ये एखादा मुलगा अपंग असेल तर आपण त्याला जास्त लाड करतो. ही भूमिका त्यांची होती. अर्थात भाजपला तेच हवं असेल. म्हणजे काय की ध्रुवीकरण शेवटी काय की मतांच्या ध्रुवीकरणासाठी हे एक्स्ट्रीम टोक पकडले गेले दोघांनी. त्यातून काय फायदा होणार आहे? पुढच्या जनरेशनला काय बघावं लागणार आहे? बरेच इंटरेस्ट म्हणजे उत्सुकतेपोटी मला आणखी एक प्रश्न मुंबईच्या निकालाबाबत. शिवसेनेच्या वाट्याला शिवसेनेला 65 जागा नव्हती विजय मिळाला, मनसे मात्र 6वरच थांबली. मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं त्यांची ताकद लिमिटेड आहे. 2 ते 3% मतं त्यांची आहेत. आता नरेटिव्ह जे केलं ना, म्हणजे भारतीय जनता पक्ष हेतुपुरस्सर नरेटिव्ह पसरवते की मनसेचा फायदा
उद्धव ठाकरेंना झाला, हो. पण शिवसेनेचा फायदा मनसेला झाला नाही, असं नरेटिव्ह तयार केलं जातं. पण तसं नाही ना. मागच्या व्यक्ती 7 नगरसेवक होते त्यांचे, जास्त नव्हतेच ना. त्यावेळेला अखंड लढले होते. त्यावेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यांचे 82 होते भारतीय जनता पक्षाचे, 84 शिवसेनेचे होते. नाही, पण मग आता एकत्र लढले तर त्यांचेही वाढणं थोडं अपेक्षित होतं, म्हणजे ते वाढायला पाहिजे नाही होते. आणि वाढणार त्यात ना. परत आता मला सांगा, आणि जसं पुन्हा जर ठाकरे ब्रँड म्हणून आपण जर जर आता पुन्हा 84 जागा उद्धव ठाकरेच्या होत्या, तर 84 यायला हव्या होत्या. त्या कमी झाल्या ना, कारण भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व वाढलं. मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना, की अमराठी जी मंडळी आहेत ती सगळी संघटित झाली तिथे ना. एक तर मुस्लिमांनी मतं दिली नाहीत आणि अमराठी लोकांनी मतं केली नाही. मग राहिलेल्या 30% ही मतं मिळाली तुम्हाला. बघा, टोटल तुम्ही सगळे जागांचं त्रैलाशक तुम्ही मांडलं तर 30% जी मराठी मतं आहेत ती इकडे मिळाली. भारतीय जनता पक्षामध्ये पण मराठी नगरसेवक निवडून आलेत आणि शिवसेनेमध्ये आपल्या एकनाथ शिंदेकडे पण निवडून आलेत, नाही असं नाही आहे. परंतु त्यांना देणारी मतं ही वेगळी आहेत. मग त्यांना अमराठी लोकांनी पण मतं दिलीत भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या जीवावर त्यांनी ही सगळी निवडून तशी यंत्रणा त्यांनी उभी केली. म्हणजे हिंदीचा आग्रह किंवा सक्ती करायचा प्रयत्न त्यांनी केला. हे सगळं जे 4 वर्षामध्ये त्यांनी जी व्यूहरचना आखली ना मुंबई जिंकण्यासाठी, ती त्यासाठी केलेली त्यांनी. पण मग आता मराठीच्या आग्रहाचा मुद्दा किंवा मराठीच्या अस्तित्वाचा मुद्दा हा शिवसेनेसाठी किंवा मनसेसाठी म्हणजे या दोघांसाठी खरोखर ठरला का काही प्रमाणात तरी लाभदायक? अर्थात आता हे जे चित्र दिसतंय तुम्हाला ते त्यातच प्रत्यंतर आहे. अन्यथा ठाकरे ब्रँड म्हणून जो होता. नाही, कसं आहे माहिती आहे का, ठाकरे ब्रँड आता देवेंद्र फडणवीस म्हणेल ना, ठाकरे ब्रँड काय राहील ना, बाळासाहेब होते तेव्हा ठाकरे ब्रँड होता. बरोबर आहे ना. मीडियाने एक हाईप केलं की ठाकरे ब्रँड, तो ठाकरे ब्रँड नाही, बाळासाहेब होते तोच ठाकरे ब्रँड होता. आता बाळासाहेबांची शक्ती किंवा विचार हे 3 ठिकाणी गेले ना. म्हणजे उद्धव ठाकरेंकडे बाळासाहेबांचे विचार आहेत, मनसेकडे बाळासाहेबांचे विचार आहेत, एकनाथ शिंदेकडे बाळासाहेबांचे विचार आहेत. जर ठाकरे बँड म्हणले की हे तिन्ही एकत्र आले पाहिजे ना. तर ठाकरे बँड आहे याचा अर्थ. तिघं जर एकत्र मी जर केलं तो ठाकरेंचा ब्रँड आहे. तुम्ही तो 29 नगरसेवक पकडत नाही तिकडे. ऑलरेडी त्यांनी वेगळी उलट ते असं सांगतात की ह्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला, आम्ही बाळासाहेबांचा वारसदार आम्हीच आहोत, आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेला म्हणून. बरोबर की नाही? म्हणजे बाळासाहेबचा ब्रँड जो आहे तो तिघांमध्ये विभागला गेलेला आहे आणि तिघांची विभागणी तुम्ही बघितली, एकत्र केलं तर तुम्ही त्या भारतीय जनता पक्षाचे जास्त मत आहेत, हे आहेत त्यांना. मतांचं देखील जास्त आहे. 15 लाख जवळजवळ भारतीय जनता पक्षाला, तर 13 लाख उद्धव सेनेला आहेत. उद्धव सेनेचे 10-12 जे आहेत ते 500च्या आत मतांनी पडलेले आहेत. आणि मग भाषिक ध्रुवीकरण जे आहे ते निवडणुकीच्या राजकारणामध्ये ही निवडणूक आणि या पुढच्या काळामध्ये काय साधारणपणे त्याचं महत्त्व राहणार? किंवा बघा, तुम्ही सांगतो मुंबईमध्ये हे भाषिक ध्रुवीकरण आत्ताचं नाही आहे, 1960 सालापासूनच आहे. ज्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्र, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र अस्तित्वात आला, मुंबई येत नव्हती महाराष्ट्रामध्ये, लक्षात की नाही. 107 हुतात्मे मराठी तरुणांनी दिले, हुतात्मे झाले 107. त्यानंतर मुंबई आली. त्यावेळेपासून मराठीचा विषय हा कायम प्रत्येक निवडणुकीमध्ये आलेला आहे. त्याशिवाय मराठी तरुण किंवा मराठी माणसं एकत्र येत नाहीत. हा प्रश्न कायम राहणार आहे. असं आहे की सातारा, सांगली, कोल्हापूर, मराठवाडा, विदर्भ इथून येणारी, मुंबई येणारी माणसं किती आहेत? त्याची टक्केवारी 10% आहे. पण 90% देशातली माणसं तिथे येत आहेत ना, अमराठी लोक येतात. हा फरक आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ह्यांना अस्तित्वासाठी सतत झगडावं लागणार आहे. आणि पण ते तिथे टिकून राहिले पाहिजे हा एक भाग. नाहीतर त्यांनीच जर मराठी माणूस जर मुंबई सोडायला लागला किंवा तो परिगाव बाहेर जायला लागला, त्याचं कारण आहे आर्थिक बाब खूप मोठी आहे त्याच्यामध्ये. मराठी माणूस तिथे निवडणुका आपलं राहायला घर घेऊ शकत नाही. बघा तुम्ही, त्या गिरण्याच्या चाळी होत्या, गिरण्या होत्या, इथे काय झालं, टावर उभे राहिले. बरोबर की नाही? टावर उभे राहिल्यानंतर तिथल्या चाळीत राहणाऱ्याला काय केलं त्यांनी, वेगळी इमारत बांधून दिली. लोकांनी ती घरं विकली आणि बाहेर गेले. ते
उपनगरामध्ये गेले. बैठ्या साईच्या ऐवजी उभ्या साई झाल्या, हा. एवढं झालं त्यांचं म्हणणं. आणि दुसरं असं झालं, ह्या सगळ्या तिथे मोठ्या मोठ्या इमारती झाल्यानंतर तिथलं आर्थिक अर्थकारण बदललं. पूर्वी चाळी होत्या, मिल होते, त्यावेळेला तिथं राम भरोसे हॉटेल चालायचं, पाव मिसळ चालायचं, वडापाव खायला मिळायचा. परंतु ही हाय सोसायटी निर्माण झाल्यानंतर इथं स्टार हॉटेल्स आले, बर्गर, पिझ्झा आला. आले. तो मराठी तरुणांना परवडणार नाही का? त्यामुळे मराठी माणूस हद्दपार होत चाललाय, हद्दपार होत चाललाय. करणार इलाजच नाही त्याला ना, होणारच येतो. तर त्याला परत आता निकालाकडे थोडंसं, कारण हो. आता शेवटी उत्सुकता ज्यांची आहे की महापौर हो आणि मुंबईबाबत, तर मग शेवटी आणि पुन्हा मग तो विषय, एक भावनिक विषय सुरू झाला की बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष हो, आहे हो, आणि हो, मग हो. अशा याच्यात शिवसेनेला ते द्यायला पाहिजे. मग त्या तर ह्या काही गोष्टी खरोखर ह्या फक्त भावनिक पातळीवरच असणार आहे भावनिक का? भावनिक कारण, पातळीवर. हां, दिल्लीतले 2 गुजराती नेते कोणत्याही परिस्थितीमध्ये हं. भारतीय जनता पक्षाचाच माणूस, तोही अस्सल, म्हणजे उपरा नाही घेतलेला बरं. नाही, तोही अस्सल महापौर नेमणार. एकनाथ शिंदेंनी कितीही प्रयत्न करा, नाही करणार. मग कारण त्यांना ठाणं पाहिजे. ते बार्गेनिंग कुठं करतील? स्टँडिंग कमिटीमध्ये करतील. कारण मुंबईची आर्थिक सत्ता आहे ती आपल्या ताब्यात असली पाहिजे. कारण नगरविकास खातं आहेच ऑलरेडी. मुंबईची सत्ता जर हवी असेल तर आपल्याला स्टँडिंग कमिटी हवी. म्हणून मेयरशिपवर क्लेम करायचा आणि हे घेऊन गप्प बसायचं. ती किंवा सुधार समिती असते, ज्या बिल्डिंग परमिशन्स किंवा इतर काही डेव्हलपमेंट्स असतात त्या सुधार समितीमध्ये असतात. त्यामुळे ही 2 आहेत ना, ही 2 खाती त्यांना हवी, बाकी काही नाही, ते करणार. आणि इथे ठाण्यामध्ये त्यांना महापौर पद आहे. आता पुढच्या काळाचा जर विचार केला तर अशी अवस्था शिवसेनेची किंवा म्हणजे भाजप विरोधकांची होत असेल तर मग हे विरोधक, हे खास करून शिवसेना, दोन्ही शिवसेना आणि मनसेसारखे पक्ष, तर ते देखील मुंबईतनं हवं, म्हणजे क्षीण नाही तर ते देखील मुंबईतनं हवं हद्दपार होतील असं तुम्हाला वाटतं का? मी तुम्हाला सांगतो ना, मगाशी सांगितलं, भारतीय जनता पक्षाचा होरा असा असतो, जोपर्यंत ह्यांचा वापर होऊ शकतो ना, तोपर्यंत आपल्याबरोबर ठेवायचा. तुम्ही बघा, मुंबई आणि ठाणे या 2 ठिकाणी त्यांनी युती केली. उभय महाराष्ट्रात कुठंच केली नाही त्यांनी. का केली नाही? का त्यांना इथं सत्ता हवी होती. एकनाथ शिंदेंना ठाण्यामध्ये हवी होती, भारतीय जनता पक्षाला मुंबईत हवी होती. त्या चर्चेमध्ये हे 2च घेतले, बाकी तुम्ही तिकडं काही करा. जिथं भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदेंच्या मागं उभा नाही, तिथं त्यांना जागा मिळाली नाही बघा. पण आता त्यांची वाटचाल तर, किंवा ते स्पष्टपणे जाहीरपणे सांगून गेलेत की आता आगामी काळामध्ये, पुढच्या काळामध्ये आपल्याला कुबड्या लागणार नाही, कुबड्यांपासून मुक्तता हवी आहे. म्हणजे याचा अर्थ अमित शहानी जाहीर सांगितलं ना, आता कुबड्या फेकून द्या, आता काही गरज नाही आपल्याला. आणि ते आज ना उद्या होणारच आहेत. जर समजा उद्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले तर काय होणार? काय होणार? पण म्हणजे काय काय फार तर राष्ट्रवादीचं काय- अस्तित्व राहील का? हां, तेच की. नाही राहणार. मग तुम्ही दिल्लीमध्ये एक आणि इथं एक असं नाही असं- चालत असं ना, नाही चालणार ना तुम्हाला. त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुका झाल्या की हे सगळे एकत्रच येणार आहेत, त्याचा काही वाद नाही. कारण राज ठाकरे कायम सांगतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेसाठी निर्माण झालेला आहे. जिथं सत्ता तिथं ते, सत्ता ही त्यांची विचारधारा आहे. बस, बाकी काहीच नाही आहे. त्यामुळे ते इकडं आले की हळूहळू ते संपलेच आहेत. आता मुळात असं की शरद पवार थकलेत. सुप्रिया सुळेंना तो पक्ष चालतच येत नाही आहे. त्यांच्याकडे नेतृत्व गुण पाहिजे, जे पाहिजे ना ते नाही आहे, जसं नाही. अजित पवारांकडे आहे. त्यामुळे डायरेक्ट शरणागती घेण्याऐवजी आपण एकत्र येऊ असं म्हणणं कधीही चांगलं. आणि तसं बऱ्यापैकी आता अजित हो, पवार आता मला सांगा, तुम्ही ते अजित पवाराबरोबर युती केली, मुंबईमध्ये ती शिवसेनेबरोबर युती केली, 3 नगरसेवक निवडून आले. म्हणजे तुमचं धोरण काय आहे? धोरणच काही नाही ना ठरलेलं राष्ट्रवादी. त्यामुळे राष्ट्रवादीला आणि आज भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादीची गरजच नाही आहे. आणि आत्ता 29पर्यंत विधानसभेच्या निवडणुका नाहीत, लक्षात आलं की नाही? विधान परिषद निवडणुका संपल्या की अजित पवार आणि राष्ट्रवादी बाजूला केलं जाईल त्यांच्याकडनं. कारण 29ला त्यांना माहिती एकला चरोर आहे, 100% भाजप. त्यावेळेला हेही ह्यांनाही जवळ करणार नाही, ह्यांनाही जवळ करणार नाही. बरं. कारण आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद क्षीण झालेली आहे, हे माहिती आहे त्यांना. फक्त मुंबईमध्ये राहिलं, बाकी कुठेच राहिलेलं नाही. मग ह्यांना तरी का मोठं करायचं?
यांच्या ज्या जागा आल्या त्या भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानेच आलेल्या आहेत, नाहीतर नाही चाललेलं कुठे. मग कशाला ठेवायचं. 29 जी त्यांचं जे 29चं टार्गेट जे आहे ना, ते एकला चलो रे, 100% भाजप राहणार. या दोघांचे ह्या कोबड्या ते फेकून देणार. डायरेक्ट सांगितलेलं आहे, इनडायरेक्टली सांगतायत ते आता. चला तर शेवटचा प्रश्न. आधीच्या मुलाखतीमध्ये आधी आपण बोललो होतो त्या की 2 भाऊ एकत्र आले, हे बघून बाळासाहेबांना काय वाटलं असेल. त्याला उत्तर तुमचं होतं की त्यांच्या आत्म्याला खरोखर शांती लाभली असेल. आता दोघं एकत्र येऊनही निवडणुकीत म्हणजे महापालिकेवरती शिवसेनेचा किंवा मनसे म्हणजे दोन्ही ठाकरेंचा झेंडा फडकत नाही हे बघून, आणि तिथे भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकतो हे बघून बाळासाहेबांना काय वाटेल. नाही म्हटलं ना, त्यांना वाईट वाटणारच आहे ना. याला कोण जबाबदार आहेत? हे दोघंच जबाबदार आहेत ना. हे दोघंच जबाबदार आहे ना. कधी कधी काय काय निर्णय घ्यायचे हे ठरवलं पाहिजे ना. योग्य निर्णय घेतला तर होऊ शकतं. तुम्ही राज ठाकरेंचे निर्णय सगळ्या मीडियाने त्यांच्यावर टीका केलेली प्रत्येक वेळेला. या धडसड वृत्तीमध्ये त्यांची जवळची माणसंच लांब गेली ना. मतदार तरी कसे राहतील. तुमच्याकडे ठोस कारण फक्त मराठी एक सोडतं, बाकी काही नाही. तुम्ही विजन तरी दिलं का. ज्या पद्धतीनं तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ब्लूप्रिंट काढली होती तशी मुंबईची ब्लूप्रिंट काढली का तुम्ही. ती लोकांसमोर मांडली का. विकासाची दिशा. आता एक विकास हा शब्द प्रत्येक जो या पक्षातून त्या पक्षात जातो तो म्हणतो विकासासाठी गेलो, वार्डाच्या विकासासाठी. विकास या शब्दाचा अर्थ तरी त्यांना माहिती का. कसला विकास असतो तो. नगरसेवक म्हणजे काय. नळ, म्हणजे गटार आणि रस्ते, नगर, याच्यासाठी तुम्हाला नेमलेलं असतं. तुमचं कसला बोंबलेला विकास असतो तुमचा. मुंबई महापालिका सोडली तर सगळ्या महापालिकेच्या एवढं मोठं कर्ज आहे. सगळ्या महापालिका भंगारात निघालेल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे की जसं ज्यासाठी म्हणून ज्या विचारावरती शिवसेना उभी राहिली आणि त्याचं नाक किंवा त्याचा शिरपेच जो आहे ते मुंबई महापालिका, आणि तिथे नाही काय झालं हे नसणं म्हणजे बाळासाहेबांसाठी दुःखदायी. नवं जनरेशन जे आहे ना त्याला हे साहजिक आहे वाटणं. परंतु ज्यांनी शिवसेना पाहिलेली आहे, 66 साली स्थापन झाल्यानंतर 92पर्यंत त्यांचा एक नगरसेवक निवडून येत नव्हता. काही महत्त्व नव्हतं. निवडणुका लढवायच्या पडायचं. हे बाळासाहेबांनी बघितलेलं आहे ना. अपयश काही शिवसेनेला नवीन नाही आहे, अजिबात नवीन नाही आहे. अपयश हे कायम 5वीला पुजलेलं होतं त्यावेळेला. परंतु 92 नंतर तुम्हाला मगाशी म्हटलं तसं हिंदुत्वावर ज्यांनी जी मतं मागायला सुरुवात केली त्यात त्यांचा पण त्याग आहे ना. 6 वर्ष मतदानाचा अधिकार त्यांचा काढून घेतला हिंदुत्वावरचा. आता कुणी काढत नाही. आता तेवढे कुणी आयोग पण जिवंत नाही आहे तेवढा. तो सगळा बटीक झालेला आहे तिथे. त्यामुळे असं काही होणार नाही. ही ताकद आहे, ही त्यांची व्यवस्थित ताकद आहे. आता ही ताकद कोणाची. भारतीय जनता पक्षाची सोडून असलेली ताकद आहे. हे बाळासाहेबांच्या काही क्लिप्स तुम्ही आता फिरताय त्यात बघा. बाळासाहेब म्हणत होते की त्यांना आमचा फायदा आला तसा आम्हालाही त्यांचा फायदा झाला ना. मग कमळावेला का असा त्रास होता आम्ही आलो जवळ तर. हे बाळासाहेबच्या क्लिप्स फिरतात तर. त्यामुळे बाळासाहेबांना वाईट वाटणारच आहे. सत्ता आली नाही गेली नाही साहजिक आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनाही वाटणार आहे. परंतु आज असं झालेलं आहे की राज्य सरकारमधले काही मंत्री किंवा राज्य सरकारच म्हणा किंवा अर्थमंत्री असू दे, हे काय करतात, काय घोषणा करतात, काय बोलतात. जिथे आमच्या लोकांना तुम्ही मदत दिली नाहीत तर तुम्हाला निधी देणार नाही, विकासाचा निधी देणार नाही, असं जाहीरपणे सांगतो. लोकशाहीमध्ये तुम्ही सांगू शकता. तुम्हाला सगळे सारखे असतात ना. मग तुमच्या विरोधात मतं दिली म्हणून तुम्ही त्यांना विकास निधीच द्यायचा नाही. नितेश राणे असू द्या, अजित पवार असू द्या, हे जाहीर सांगतात तुम्ही मला मतं दिली नाही तर आम्ही तुम्हाला निधी देणार नाही. त्याला मग कार्यकर्ता काय विचारतो. मला जर निधीच मिळणार नसेल, कामच मिळणार नसेल तर मग कशाला इथं राहायचं. जाऊ सत्तेमध्येच जाऊ ना. हे जे वातावरण निर्माण केलं गेलं नाही त्यांनी देखील खूप मोठा फरक पडलेला आहे. तेच की जसं तोडा आणि फोडा त्याचप्रमाणे तोडाफोडा हरकत नाही. सामदामदंड भेद ह्या सगळ्या तोडा वापर करून केलेला आहे. परंतु तुम्ही तुमच्या आजपर्यंत म्हणजे 70 वर्षामध्ये कुठलंही सरकार आलं तर त्यांनी असं म्हटलं नाही तू आमच्या पक्षाचा आमदार नाही, तुला निधी मिळणार नाही तुझ्या मतदारसंघात, तू आमचा नगरसेवक नाही, तुला निधी मिळणार नाही विकासाचा. पण आज उघडपणे म्हणतात. गपचिप तर तुम्ही बघितलं असेल बजेटमध्ये काय टाकलेलं आहे ते.
आता उघडपणे तुम्हाला निधी मिळणार नाही, मग कोण माणूस तुमच्या विरोधी पक्षात काम करणार? कुठल्या ताकदीवर काम करणार? लोकांची मतं कशी मिळणार त्यांना? त्यानं ती मतं मिळू नये म्हणून राज्यसत्तेनं केलेला हा डाव आहे एक प्रकारचा, असं मला वाटतं. चालेल, मला खरं तर हा प्रश्न म्हणजे माझा शेवटचा होता, पण मला एक प्रश्न आत्ता सुचला की एकूणच निकालात जर आपण बघितलं महाराष्ट्राच्या 29 पैकी आणि भारतीय जनता पक्षाचं हे मोठं यश अपवाद वगळता, म्हणजे काही ठिकाणी अगदी कुठे परभणीमध्ये शिवसेना, लातूरमध्ये तर ते हातानेच त्यांनी काँग्रेसच्या हाती सत्ता दिली, चंद्रपूर किंवा भिवंडीचा एक वेगळा आहे. पण या सगळ्या निवडणुकीचा हिरो कोण असं जर नाही, कसं आहे, तुम्ही मगाशी म्हटलं चाणक्य नीती आहे की नाही. आज मीडिया सगळं म्हणतोय धुरंधर कोण आहे? देवेंद्र फडणवीस असं सांगितलं जातं ना. मग धुरंधर देवेंद्र फडणवीस असेल तर मग स्पष्ट बहुमत का नाही आलं मुंबईमध्ये? यायला पाहिजे ना. निवडणूक कोणाभोवती फिरली? ठाकरे बंधूभोवती फिरली मुंबईची, देवेंद्र फडणवीस यांच्या भोवती फिरली नाही. पण मीडिया एक नेरेटिव्ह तयार करतं की धुरंधर कोण? अरे स्पष्ट बहुमत नाही. त्यांना मागच्या वेळेला 82 होते, आता 87, 4-5 नगरसेवक वाढले. म्हणजे तुमची एवढी सत्ता असताना, सगळी आयुधं असताना आणि गल्लीतल्या नेत्यापासून दिल्लीतल्या नेत्यापर्यंत सगळे उद्धव ठाकरेंना टार्गेट करत असताना, म्हणजे तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करणार उद्धव ठाकरेवर. उद्धव ठाकरेवर मुंबई महापालिकेमध्ये कोण होतं? भारतीय जनता पक्षाचे होते ना. डेप्युटी मेयर कोण होतं? स्टँडिंग कमिटीमध्ये तुमची लोकं होती. त्यांना भ्रष्टाचार आरोप करत असत, तुम्ही देखील भ्रष्टाचारी आहात. शांतपणे मुकर तुम्ही काय पाठिंबा दिला का त्यांना भ्रष्टाचाराला? नाही ना, तुम्ही त्यात सहभागी होताच ना. हे लोकांना कळतं नाही असं नाही, परंतु सगळ्यांनी टार्गेट फक्त उद्धव ठाकरेला केलं होतं. त्यामुळे मुंबईच्या निवडणुकीमध्ये टार्गेट हा उद्धव ठाकरेच होते, दुसरं कोणी नव्हतं. पण नरेटिव्ह तयार केलं की धुरंधर म्हणजे देवेंद्र फडणवीस, चाणक्य म्हणजे देवेंद्र फडणवीस. असतील ना, प्रत्येक पक्षामध्ये एक चाणक्य असतोच ना. शिवसेनेमध्ये संजय राऊत चाणक्य म्हणता येईल. रोज अंगावर सगळ्यांना घेतो ना माणूस तो. रोज सकाळी उठून शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडतो, म्हणजे कार्यकर्त्यांना एक विषय देतो, कशा पद्धतीने उत्तर द्यायची वगैरे, हे सगळं ते ठरवलेलं आहे ना सगळंच. पण बघा, एक भारतीय जनता पक्षाचे जे ओरिजिनल कार्यकर्ते आहेत ना, ते बोलत नाहीत, ते शांत असतात. परंतु भारतीय जनता पक्षामध्ये बाहेरच्या पक्षातून आलेली मंडळी आहेत ना, ती उद्धव ठाकरेवर किंवा शिवसेनेला अत्यंत खालच्या थरावर जाऊन बोलत असतात. म्हणजे एक मराठीमध्ये म्हण आहे, बाडग्याची बांग मोठी, तशा प्रकारे चाललेलं असतं. निष्ठावंतांना तुम्ही संघाच्या निष्ठावंत लोकांना एक खाजगीमध्ये भेटून विचारा. माझ्याकडे खूप मित्र आहेत माझे, मी संघामध्ये लहानपणी होतो, त्यामुळे खूप माझे मित्र आहेत. त्यांना हे पटत नाही अनेक गोष्टी, जे काही चाललं आहे ना, ते काही गोष्टी पटत नाहीत. पण त्यांना असं आहे की आता सत्ता आल्याशिवाय आपलं जे उद्देश आहे ते साध्य होत नाही ना. म्हणजे सत्ता हाती आल्यानंतर हिंदू राष्ट्र करायचं आहे आपल्याला, पण हिंदू राष्ट्र आहेच ना. मग त्यांचे जे मुद्दे होते ते सगळे न्यायालयाच्या माध्यमातून त्यांनी केलं. 370 न्यायालयाच्या माध्यमातून झालं. तुम्ही राम मंदिर, अयोध्येचं राम मंदिर न्यायालयाच्या निर्णयानंतरच झालं. मग तुमचे जे मुद्दे होते ते सगळे न्यायालयातून तुम्ही आणले तिथे आणि केलं. सत्ता असली तर काय करता येऊ शकतं हे ज्वलंत उदाहरण आहे ना. त्यामुळे सत्ता हवी त्यांना, परंतु त्यांचं जे आत्ता वागणं आहे ना सत्तेतल्या लोकांना. आता एक चित्र बघितलं ना तुम्ही, देवेंद्र फडणवीस मध्ये बसलेत, इकडे अजित पवार आहेत, त्या शेजारी प्रफुल्ल पटेल आहेत, त्या शेजारी अशोक चव्हाण आहेत, नारायण राणे आहेत, सगळी पहिली रांग ती अशा. हे सगळे भ्रष्टाचार तुम्ही त्यांच्यावर आरोप केलेत ना. हे सगळे आरोप केलेली मंडळी तुमच्या मांडीला बसलेत. पण ते सगळं सत्तेची सत्ता ही महत्वाची म्हणून म्हणलं ना, म्हणून सत्ता महत्त्वाची आहे. म्हणून विरोधी पक्षातले कार्यकर्तेही आता थंडावलेत, कारण सत्तेशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाही. आणि सत्ता सध्या तरी सत्ता किंवा सत्ता हे आहे त्या भारतीय जनता पक्षाच्या हातात आहे. तर हा सगळा निवडणूक निकालांचा लेखाजोखा होता. सरांनी अतिशय छान विषद केला. तर खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या चर्चेमध्ये सहभागी झाला आणि परत भेटत राहूया. धन्यवाद. थँक्यू.